मालिका विश्वात सुनेच्या भूमिकेत घरघर पोचलेल्या अभिनेत्री पदार्पणाच्या वेळी इतक्या वेगळ्या दिसत होत्या की ओळखणंही कठीण होईल। याच व्हिडिओमध्ये आपण काही अभिनेत्री पाहणार आहोत। तुझी माझी रेशीमगाठमधील नेहा म्हणजेच प्रार्थना भैरे ही प्रसिद्ध मालिका पवित्र रिश्तामध्ये सुरुवातीला झळकली होती। अंकिता लोखंडे हिने सुद्धा पवित्र रिश्ता मालिकेतून अनेकांच्या मनात घर केले होते। प्राजक्ता माळी जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून घरोघरी पोहोचलेली होती। याआधी तिने चित्रपटातून काम केले होते, पण रेशीमगाठची मेघना ही भूमिका तिला प्रसिद्धीकडे घेऊन गेली। प्रिया बापट हिने चित्रपटातून बालकलाकार म्हणून काम केले होते। संजय दत्तच्या मुन्नाभाई MBBS मध्ये प्रिया बापटची छोटी भूमिका लक्षात राहणारी ठरली। आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधती म्हणजेच मधुराणी गोखले प्रभुलकर हिने नवरा माझा नवसाचा मध्ये साकारलेली विजेची भूमिका अजूनही सर्वांच्या लक्षात आहे। अनुपमा मालिकेतील रुपाली गांगुली हिने सुकन्या या मालिकेतून टीव्हीवर पदार्पण केले होते। प्रणयी देशपांडे अग्निहोत्र मालिकेतून टीव्ही विश्वात पदार्पण केले होते। तिची कुंकू मालिकेतील भूमिका ही चांगली गाजली होती। रता दुर्गुळे हिने दुर्वा या भूमिकेतून पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली होती। त्यानंतर फुलपाखरू ही मालिका ऋतामुळे गाजली होती। होणार सून मी या घरची मधून घरोघरी पोहोचलेली तेजश्री प्रधान जान्हवी साकारण्याआधीच चित्रपटामधूनही ती दिसून आली होती। झलक दिखला ज्यामुळे चर्चेत आलेली रुबीना दिलेक पहिल्यांदा छोटी भाऊ या मालिकेत दिसून आली होती। अक्षय देवधरने टीव्हीवरील तुझ्यात जीव रंगला मध्ये पाठकबाई म्हणून प्रेक्षकांच्या मनात आपली जागा बनवली होती। मृणाल दुसानीच हिने माझी या प्रियाला प्रेतकळेना मालिकेतून पदार्पण केले होते। यानंतर ती झी मराठीवरील तू तिथे मी या मालिकेतून तिची